सर नक्की ह्योच पत्ता आहे ना? पत्ता हाच आहे आणि आय होप इथे काही ना काही माहिती मिळेल आपल्याला. ये बसा बसा. नमस्कार आजोबा. नमस्कार. मी कमळी मोहिते आणि हे ऋषी इनामदार. नमस्कार. बसा, तुम्हाला मी पाणी आणतो. नाही नाही राहू द्या. आम्ही तुमच्याकडे जरा एक माहिती गोळा करायला आलोय. बोला, काय काम काढलं? आजोबा एक उत्तर पाहिजे होतं. म्हणजे माझ्या आयुष्याच्या संदर्भात आहे आणि तो प्रश्न मी शोधत शोधत तुमच्याकडे आलोय. हो. आजोबा हे माझं आजोबा. ह्यांच्याबद्दल मला माहिती पाहिजे होती. तुम्ही ज्या पोस्टात काम करायचं की नाही तिकडे हे यायचं. आबा आता राहिलं नाहीत. खरं मला त्यांच्याबद्दल माहिती गोळा करायची. तुम्ही ओळखताय ना त्यासनी? पुरी, तुझा आजा गेला लय वाईट झालं, पण मला माफ कर. आता काय वय बी झालं ग, दिसना बी काय आठवणा बी. आणि एवढी वर्ष पोस्टात काम केलंय, एवढी माणसं बघितली ती, काय काय म्हणून लक्षात ठेवायचं. आजोबा प्लीज प्लीज परत एकदा नीट आठवून बघा ना. ही इन्फॉर्मेशन आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज एकदा परत प्रयत्न करा ना प्लीज. नाही काय आठवत नाही बरं का पोरांनो. आजोबा आम्ही पोस्टात गेलो होतो की नाही, तिकडची माणसं म्हणली का आबा आणि तुमची लई चांगली मैत्री होती. जरा नीट आठवायचा प्रयत्न करा की. तुम्ही तासन तास त्यांच्या संग बोलत बसायचा असं म्हणले ते. तुम्ही जरा आठवून बघा की. नाही असेल असेल, पण आता या वयानं काही लक्षात राहत नाही ग, काय आठवत नाही. नाही ठीक आहे, इट्स ओके. प्रयत्न तरी केला तुम्ही ॲटलिस्ट. आजोबा तुम्हाला परत काय आठवलं तर आम्हाला सांगा हा. मी तुम्हाला नंबर लिहून देतो. तिथे पेन ठेवलाय. ऋषी सर. आजोबा हे बघा, हे माझा आबा आहेत. आता आता जरा आठवायचा प्रयत्न करा. यो आबा माहिती आहे, तू नात आहे होय तिची? होय. लय वर्ष झाली पोस्टात यायचा आणि आपलं काम झालं की आल्या वाटानं परत जायचा. पण पोस्टात आल्यावर एक गोष्ट नियमानं करायचा बरं का. त्यो एक पत्र नेहमी एका गावाला पाठवायचा. कुठलं गाव? नाही ती पत्र पाठवून झालं की माझ्याकडे यायचा आणि पत्राचं उत्तर आलं का नाही म्हणून मला सारखा विचारायचा. ऋषी सर म्हणजे आबा बी कुणाला तरी ओळखत होतं. म्हणजे कमळी, आबा जे शोधतायत ते पण सरोज काकूंशीच रिलेटेड काहीतरी असू शकतं. हां. आजोबा तुम्ही त्या गावचं नाव आठवायचा जरा प्रयत्न करा की. ते नाव सापडलं का मला बाकी सगळं सापडतंय बघा लगेच. वर्गा नाही नाही लाखवाडी नाही बरं का पोरांनो. आबा आठवते, त्यांचं पत्र आठवते, पण ते गावाचं नाव काय आठवत नाही बरं का. पोरांनो माफ करा मला, मला काय आठवत नाही. आबा नक्की कुणाला ओळखत होतं? असं काय असेल त्या पत्रात? कुठलं गाव होतं हे? हा गुंता तर वाढतच जाणार. त्या गावाचं नाव कळलं असतं ना तर किमान तिकडे जाऊन सर्च तरी करता आलं असतं. पण आबा नक्की कोणाला शोधत असतील की ते या गावात आहेत असं सांगत असतील.
कमी हे बघ, अगदीच काय आपल्याला हाती लागलंच नाही अशातला भाग नाहीये. ऍटलिस्ट हे तरी कळलं आपल्याला की आबा कोणाला तरी शोधत होते. होय अहो, खरंच तो नेमकं होतं तरी कोण? आणि आबा एवढी वर्ष त्याच्या उत्तराची वाट का बघत होतं? आणि आईने एवढं सगळं का लपून ठेवलं? बघा की सगळं असं हातात येते असं वाटायला लागले, पण निष्ठतच चाललंय. कमी एकदा घरात शोधूयात आपण परत. बघ, आबांनी काहीतरी जपून ठेवलं असेल ना इतक्या वर्षापासून. शोधलं तर काहीतरी सापडेल आपल्याला. हा बघूया, चल. काय गावलं का? नाही. इकडे बघतो तू. ऋषी सर, कमळी, चित्र बघ किती छान काढलं होतंस. आबांनी माझ्या सगळ्या वस्तू जपून ठेवल्यात. आबा इतकी वर्ष ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता, आता ती आपल्याला शोधून काढायची. कमळे, हे बघ काय. ऋषी सर, पत्र. ए, ते काय लिहिलंय? वाळिंज. वाळिंज